हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत भक्ती रसामृत सिंधू. आज आपण शेवटचे 2 अध्याय घेणार आहोत, अध्याय नंबर 18 आणि 19. तर आपण लास्ट टाइम भावभक्ती याच्यावरती चर्चा केली होती, अध्याय नंबर 17. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे 18वा, अध्याय नंबर 18, भावाचे लक्षण किंवा अनुभव. तुम्हाला या अध्यायाच्या शीर्षकावरनं कळेल की या अध्यायामध्ये आपल्याला काय माहिती भेटणार आहे. भावाचे लक्षण म्हणजे आपण लास्ट अध्यायामध्ये आपण भावभक्तीवरती चर्चा केली होती, राईट. आता भावभक्ती जर आपल्या जीवनामध्ये असेल तर त्या भावभक्तीचा आपल्या जीवनामध्ये काय फरक दिसून येईल याचं वर्णन आता इथे येणार आहे. जर आपल्याकडे खरंच भावभक्ती आहे, भगवंतांविषयी भाव उत्पन्न झालेला आहे, तर आपलं जीवन कसं असावं किंवा त्याची लक्षणं काय आहेत याचं वर्णन या अध्यायात दिसेल. कारण कसं असतं की कोणी पण म्हणू शकतो की मला भगवंतांविषयी प्रेम आहे किंवा मला भगवत प्रेम प्राप्त झालेलं आहे. कोणी पण काय पण म्हणू शकतो. त्याच्या डोळ्यातनं अश्रू पण येत असतील, परंतु त्याचे अश्रू हे खरंच भगवत प्रेमाचे आहेत का हे बघण्याकरता काही टेस्ट असली पाहिजे, परीक्षा असली पाहिजे. आणि त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल सिम्पटम्स, इंटरनल सिम्पटम्स. आता इंटरनल सिम्पटम्स म्हणजे आंतरिक काही लक्षणं असतील आणि काही बाह्य लक्षणं असतील. सो जनरली कसं असतं की जी आंतरिक लक्षणं आहेत ती तर आपल्याला दिसणार नाहीत, कारण ते भक्त कधी दाखवणार नाही, कारण ते त्याचं प्रायव्हेट मॅटर आहे. त्याला भगवंतांविषयी किती प्रेम आहे हे आपण बघू शकत नाही डोळ्याने, त्याच्या हृदयामध्ये आहे आंतरिक. परंतु बाह्य लक्षणाने आपण शोधू शकतो की त्याच्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल किती भाव आहे ते. आणि ती बाह्य लक्षणं मी या अध्यायात वर्णित केलेली आहेत. तर तुम्हाला लिस्ट दिसेल, टोटल 9 लक्षणं आहेत भगवंतांच्या भावभक्तीमध्ये मग्न झालेल्या भक्ताची, ज्याला भावभक्ती प्राप्त झालेली आहे. तर ती 9 लक्षणं एक लाईनीमध्ये दिलेली आहेत. आपण एक एक करून त्यांचं बघू. सर्वात पहिले आहे, त्याला संस्कृत नाव सुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे लिहून घ्या. सर्वात पहिले जे आहे, वेळेचा सदुपयोग करणे. त्यालाच रूप गोस्वामी आपल्या संस्कृत भाषांमध्ये म्हणतात अव्यर्थ कालत्वम. त्यालाच म्हटलेलं आहे अव्यर्थ कालत्वम संस्कृतमध्ये. तर जो भक्त ज्याला भगवत भावना उत्पन्न झालेली आहे, भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न झालेला आहे, तो कधीही आपल्या वेळेचा दुरुपयोग होऊन देणार नाही, नेहमी सदुपयोग करेल वेळेचा. तर प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णांविषयी भावभक्ती विकसित केलेला विशुद्ध भक्त सतत आपल्या वाणीने भगवंतांची स्तुती करीत असतो. तो आपल्या मनाने श्रीकृष्णांचे सतत चिंतन करीत असतो, तर आपल्या शरीराने तो अर्च विग्रहांना प्रणाम किंवा वंदन करीत असतो किंवा इतर काहीतरी सेवा करीत असतो. अशा भावपूर्ण क्रिया करताना कधी कधी त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहत असतात. अशा प्रकारे तो संपूर्ण आयुष्यभर भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न असतो व इतर कोणत्याही कार्याकरता तो एक क्षण देखील वाया जाऊ देत नाही. मग तुम्ही बघितलं असेल, असे कितीतरी भक्त आहेत भगवंतांचे जे कधीही आपल्या वेळेला भगवंतांच्या सेवेशिवाय वापरत नाहीत. अव्यर्थ म्हणजे जे व्यर्थ आहे, आपला जो वेळ आहे तो व्यर्थ मध्ये गेला नाही पाहिजे, भक्तांनी नेहमी बघितलं पाहिजे. प्रभुपाद नेहमी म्हणतात की भक्तांनी नेहमी सजग राहिलं पाहिजे की आपला वेळ हा इकडे तिकडे उगाच जात नाहीये, राईट. भगवंतांची भक्ती विना जात नाहीये. म्हणून तुम्ही बघितलं असेल, वृंदावन मधील जे काही गोस्वामी असतात होते त्यावेळेला, ते सगळं बेअरली 2 तास झोपायचे, 2 तास, 1 तास, 1.5 तास, आणि थोडस प्रसाद घ्यायचे. म्हणजे वेळ जी आहे ती आपल्याकरता एवढी महत्वाची आहे, कारण वेळ ही भगवंताची शक्ती आणि भगवंताच्या उपयोगात वापरली गेली पाहिजे, राईट.
मुळात आपल्याकडे वेळ कमी आहे या जगामध्ये. आपल्याला जे काही अकॉम्प्लिश करायचं आहे, आपली साधना आणि भगवत भक्ती, त्याच्याकरता सुद्धा वेळ कमी आहे. आणि अशा कमी वेळामध्ये जर आपण वेळ जर वाया घालवला तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे, राईट? म्हणून सर्वात पहिली जी लक्षण आहे त्यातलं एक लक्षण म्हणजे तुम्ही बघाल की जे प्रगत भक्त असतात ते कधीही आपला वेळ इकडे तिकडे जाऊन देत नाहीत. नेहमी ते भगवंताच्या सेवेमध्ये वापरणार. जसं तुम्ही कधी बघितलं असेल, एकदा इथे गिरिराज स्वामी महाराज आले होते. संडे फेस्ट कार्यक्रम त्याने दिला, लेक्चर दिलं. लेक्चर दिल्यानंतर ते ब्रेकफास्टला बसले होते, खाली पटांगणातच बसले होते, अंगणामध्ये. मग ते अंगणात बसले होते प्रसाद घेताना, तेव्हा त्यांनी म्हटलं की अरे कुणाकडे रेडिओ आहे का? म्हटलं रेडिओ कसला? म्हटले प्रभुपादांचा ऑडिओ रेडिओ आहे का? मग एक डिवोटीकडे होता, तो ते गेला पटकन, त्याने रेडिओ मागवला आणि महाराज प्रसाद घेता घेता ते लेक्चर ऐकत होते. आता तुम्ही व्यासासनवरनं जर तुम्ही लेक्चर देऊन खाली उतरला असाल तर तुम्हाला पण वाटतं ना की मी लेक्चर देऊन आलोय. राईट? मला वाटतं की आता लेक्चर दिलेलं आहे बाबा, आता काय, आता थोडा प्रसाद घेऊया, आराम करूया. पण महाराज काय करत होते? लेक्चर देऊन झालं, व्यासासनवरनं खाली उतरले, प्रसादाला बसले आणि महाराज स्वतः लेक्चर ऐकत होते आणि प्रसाद घेत होते. यु नो, दिस इज वन एक्झाम्पल ऑफ अव्यर्थ कालत्वम. आपला वेळ जरा सुद्धा कुठल्याही भौतिक भावनेमध्ये गेला नाही पाहिजे, ही पुरेपूर काळजी. अजून एक उदाहरण आहे, दुसरे आमच्या एका प्रभूजींचं, चैतन्य प्रभूंचं. एकदा त्यांच्याशी मी बोलत होतो, सॉरी बोलत नव्हतो मी, त्यांचं रेकॉर्डिंग ऐकत होतो. मग त्यांचं रेकॉर्डिंग जे असतं ते लेक्चरचे रेकॉर्डिंग ऐकून मी नोट्स बनवत होतो. तुम्हाला जेवढे 4 वर्ष शिकवले गेले त्याच्यामध्ये त्यांच्याच सगळ्या नोट्स आहेत. त्यांच्याच नोट्सचा अभ्यास करून तुम्हाला मी प्रेझेंट केलेलं आहे ते. तर एकदा त्यांची मी एक नोट्स ऐकत होतो आणि ऐकलं आणि त्यांचं लेक्चर संपलं. लेक्चर संपल्यावरती ते ऑडिओ जो माईक असतो तो ऑफ करायला विसरलं कोणतरी. म्हणजे ऑनलाईन लेक्चर होतं, त्यांच्या रूममध्ये बसून ते लेक्चर होतं ते कुठेतरी. तर ते ऑडिओ माईक बंद करायचा राहिला आणि रेकॉर्डिंग चालू होतं. मग लेक्चर संपलं, त्यानंतर प्रभूजी, मला आवाज येत होता नसतं त्यामध्ये, कुठेतरी वॉशरूमला गेले, थोडा पाण्याचा आवाज आला, हात धुतले त्यांनी, टेबलातून बसले, काही गोष्टी इकडे तिकडे गेल्या, आवाज येत होता वस्तूंचा इकडे तिकडे फिरवण्याचा. आणि जसं जस्ट वॉशरूमला जाऊन तिथे आले 1 मिनिटामध्ये, तिथे त्यांनी प्रभुपादांचं लेक्चर चालू केलं, ऑडिओ भागवतम चालू केलं, प्रभुपादांचा ऑडिओ बुक्स आहेत. आणि प्रभूजी काहीतरी खात होते, ते कुरमुरे खाण्याचा आवाज येत होता. रात्री 9 वाजता काय 10 वाजता ते लेक्चर संपल्यावरती ते काहीतरी खात होते कुरमुरे, आवाज येत होता पोळी फोडण्याचा, कुरमुरे खाण्याचा, पॅकेटमधनं काढण्याचा. आपल्या मंदिरामध्ये असतात कुरमुरे ते बनवलेले ब्रह्मचार्यांकरता, रात्री खातात कधी कधी जर भूक लागली तर. मग ते खात होते, खाण्याचा आवाज येत होता आणि ऑडिओचा आवाज पण येत होता कंटिन्युअस. आणि मला वाटतं ती ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास चालली असेल ती. म्हणजे ऑडिओ ऑफ करायला विसरले, ते चालूच होतं ते रेकॉर्डिंग. आणि रेकॉर्डिंग चालू आहे, प्रभूजी ऐकतायत, प्रभूजी कधी तिकडे जात आहेत, काही वस्तू आणतायत ठेवतायत, आवाज येतोय, कुरमुरे खातायत, आवाज कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की वेळ आपल्याला कसा काढायचा असतो. वेळ हा आपल्याला सगळ्यांना सेम आहे, राईट? तुम्हाला पण 24 तास आहेत, मला पण 24 तास आहेत, प्रत्येकाला 24 तास आहेत. एक शुद्ध भक्ताला सुद्धा 24 तास आहेत. परंतु त्या वेळेमधनं आपण वेळ काढून भगवंतांचं श्रवण कसं कंटिन्युअसली करत राहिलं पाहिजे, हे विसरलं नाही पाहिजे. की आपण जे काही ऐकतोय, जे काही भक्तीमध्ये सेवा करतोय, किंवा आपली जी काही प्रगती आतापर्यंत भक्तीमध्ये झालेली आहे, ही सर्व श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे झालेली आहे. आणि त्यांच्या जे काही सिनियर शिष्य आहेत, आपले गुरु महाराज, त्यांच्या कृपेमुळे झालेली आहे. मग अशा जे शिक्षागुरू किंवा दीक्षागुरू आहेत, यांची वाणी ही आपल्या निरंतर कानामध्ये फिरत राहिली पाहिजे. अदरवाईज आपल्याला विसर पडेल. मग आता तुम्ही भक्तिशास्त्री पूर्ण केली, तुमची भक्तिशास्त्री पूर्ण झाली, मग आता तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचं आहे की आपल्याला जसं वेळ भेटेल लगेच चालू करा. आता आजकाल तर किती सोपं झालेलं आहे, पहिले एवढं सोपं नव्हतं. ते सगळे रेडिओ जमा करा, SD कार्डमध्ये लेक्चर भरा, सगळे गॅजेट बनवा. आता तुम्ही यूट्यूबमध्ये जसं बटन दाबलं की लगेच लेक्चर चालू होतं. कुठलं लेक्चर तुम्हाला ऐकायचं आहे, मराठीमध्ये ऐकायचं आहे, हिंदीमध्ये ऐकायचं आहे, इंग्रजीमध्ये ऐकायचं, तमिळ, तेलुगू, सगळ्या प्रकारचे लेक्चर भरलेले आहेत ना इस्कॉनचे. मग आपण आपला हा वेळ इकडे तिकडे न घालता नेहमी सजग राहावं की आपला वेळ जात नाहीये ना.
जसं तुम्हाला वेळ भेटेल इमिडिएटली स्टार्ट करा चॅन्टिंग, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चॅन्टिंग स्टार्ट करा किंवा वाचन करा, काही ना काहीतरी करत राहा. आपला वेळ हा कधीही वाया नाही गेला पाहिजे भगवंतांच्या सेवेशिवाय. मगच आपली भक्तीमध्ये प्रगती होत राहील. तर आपल्याकरता प्रगती होत राहील. आणि जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याकरता हे एक सिम्पटम आहे, एक लक्षण आहे की हे शुद्ध भक्त आहेत किंवा त्या मार्गावरती आहेत, की हा आपला जरा सुद्धा वेळ कुठेही वाया घालवत नाहीत. राईट. ट्रेनमध्ये तुम्ही बघितलं असेल, ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करताय, बसलात, लगेच कानामध्ये काहीतरी ऐकायला घाला किंवा जपमाळ ठेवा सोबत. म्हणजे काहीही करून आपला वेळ कुठेही वाया नाही गेला पाहिजे. राईट. अगदी तुम्ही आंघोळीला जाता, वॉशरूमला जाता, तिथे पण तुम्ही ऑडिओ लावून ठेवू शकता, तुम्ही ऐकू शकता. घरामध्ये तुम्ही कुकिंग करता तेव्हा पण ऐकू शकता. मग कोण म्हणतं की कोणाकडे ऐकायला वेळ नाहीये? असं काय आहे का? असं काही नाहीये. श्रवण करायला पूर्ण वेळ आहे, पण आपल्याला ती ट्रेनिंग घेतली पाहिजे आणि ती ट्रेनिंग आपण कल्टिवेट केली पाहिजे अव्यर्थ कालातून. ते ही पहिली बॅग आहे. त्यानंतर दुसरं लक्षण आहे सहनशीलता. राईट. त्यालाच म्हटलेलं आहे शांती. शांती म्हणजे शार मधला स नव्हे, किंवा शेकड्यातला नव्हे, क्षत्रियातला शांती. शांती म्हणजे ऍक्च्युली सहनशीलता. आता आपल्याकडे सहनशीलता का असावी बाबा? तर प्रभुपाद लिहितात, विचलित होण्याची अनेक कारणे उपस्थित असूनही जो मनुष्य अविचलित असतो तो गंभीर आणि सहनशील आहे असे म्हटले जाते. राईट. तर इथे उदाहरण दिलेलं आहे परीक्षित महाराजांचं. जसं परीक्षित महाराजांना 7 दिवसामध्ये मृत्यू होण्याचा त्यांना शाप भेटला होता, परंतु परीक्षित महाराजांनी ते शांतपणे स्वीकार केला आणि गंगेच्या तीरी जाऊन बसले आणि सुखदेव गोस्वामीकडून त्यांनी भागवत ऐकून घेतलं. राईट. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये तुम्हाला दिसेल बऱ्याचदा की आपलं जर काही गोष्ट हवं असेल, समजा आपल्याला काही एखाद्या गोष्टीची इच्छा आहे प्राप्त करायची, तर त्या गोष्टीकरता मेहनत लागतेच, पण मेहनत सोबत थोडंसं धैर्य पण लागतं, सहनशीलता पण लागते. बिना धैर्याची आपल्याला ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. राईट. मग त्याच्यामध्ये कितीतरी कठीण प्रसंग येतील, कष्ट होतील आपल्याला, पण आपण आपलं धैर्य सोडायचं नाही, त्या गोष्टींना सहन करत राहायचं आणि एक दिवशी आपल्याला भगवंत कृपा देतील. राईट. जसं प्रभुपाद भारतामध्ये 1922 ते 1965 त्यांनी पूर्ण एवढे 40 वर्ष संघर्ष केला. 40 वर्षानंतर मग ते अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यावर सुद्धा काय तिथे काय असं रेड कार्पेट नव्हतं घातलं प्रबोधन करता. जिथे प्रभुपाद जात होते तिथे सगळे ड्रग्ज घेणारे लोक, दारू पिणारे लोक, व्याभिचारी लोक, ह्या सगळ्या लोकांच्या आसपास प्रभुपाद राहिले. 1 वर्ष तिथे जिथे राहत होते प्रभुपाद, त्यांच्यासोबत डेव्हिड म्हणून राहत होता. त्यानंतर एकदा प्रभुपादांना मारायचा प्रयत्न केला. राईट. भारतामध्ये होते, त्यांचा बिझनेस लुटला, घरातली लोक त्यांच्या विरुद्ध झाली, त्यांचा टाईपरायटर चोरी झाला तिकडे अमेरिकेला गेल्यावरती, बरंच काय काय झालं. राईट. पण प्रभुपादांनी सहन करत राहिले. राईट. आणि मग त्यांना शेवटी भगवंतांनी ज्या प्रकारचं यश दिलेलं आहे ते पूर्ण हिस्ट्रीमध्ये कुठे तुम्हाला भेटणार नाही. जगाच्या इतिहासामध्ये 1965 ते 1977 या 11 वर्षामध्ये प्रभुपादांनी पूर्ण पृथ्वीची 14 वेळा प्रदक्षिणा केली, 108 मंदिरं उभारली. राईट. पण याच्या मागे बॅकग्राऊंड काय आहे? 40 वर्षाची खडतर तपस्या. राईट. खडतर तपस्या म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी आपण विदेशात जायचं. भारतामध्ये इकडे तिकडे नाही, विदेशामध्ये, जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, कोणी जाणत नाही, तिथलं हवामान आपल्याला सूट होत नाही, तिथलं खाणंपिणं आपल्याला सूट होत नाही, अशा ठिकाणी जाऊन भगवान त्यांच्या भक्तीचा प्रचार करायचा निर्धार करणे म्हणजे हे नक्की कशाचं उदाहरण आहे? एक महान शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. सुधाडी जाऊ सहनशीलता. म्हणून तिथे प्रभुपाद लिहितात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सहनशीलतेच्या, परीक्षित महाराजांचे असे हे आचरण म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील धैर्य न खचणे, मन विचलित न होणे आणि सहिष्णुतेचे किंवा सहनशीलतेचे प्रतीक आहे. ज्या व्यक्तीमध्ये श्रीकृष्णांविषयी भाव उदित झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये लक्षण प्रकट होते. राईट. मग आता हे सगळे जे लक्षणं दिलेली आहेत, ही लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील, समजून घ्यायचं की हा काय आहे, व्यक्ती त्याच्यामध्ये भाव उत्पन्न झालेला आहे. राईट. कारण अशी लक्षणे आपण कॉपी करू शकत नाही. हरे कृष्ण. आपण पेपरमध्ये कॉपी करू शकेल, पण वास्तविक जीवनामध्ये आपण कॉपी नाही करू शकणार. राईट. आपण त्यांच्या चरणचिन्हावरती चालू शकतो, पदचिन्हाचं अनुसरण करू शकतो, परंतु वास्तविक ही जी लक्षणं आहेत ही एका शुद्ध भक्तांच्या लक्षणांना ते
आत्मसात करून अभ्यास करून या गोष्टींवरती कार्य करतात. असं नाही की मला दाखवायचं की मी शुद्ध भक्त आहे, तर मी थोडासा सहन करेल. किती दिवस सहन करेल मी? हरे कृष्ण, 40 वर्ष. आपली जर दीक्षा झाली नाही, थोडा थोडा उशीर झाला तर आपण लगेच अविचलित होऊन जातो, राईट? हरे कृष्ण. की अरे दीक्षा झाली नाही माझी. माहिती तुला किती वाट बघतोय मी? किती वाट बघतोय? 10 वर्ष. बस 10 वर्ष वाट बघता तुम्ही? 10 वर्ष जास्त आहेत की कमी आहेत? आपण जेवढा टाइम या भौतिक संसारामध्ये घालवलेला आहे, करोडो करोडो जन्म, त्याच्या तुलनेमध्ये तर 10 वर्ष काहीच नाही ना. 10 वर्ष म्हणजे 1 सेकंड असेल त्याच्या तुलनेमध्ये. 1 सेकंड पण नसेल, त्याच्याहूनही फार कमी. एवढ्या कमी वेळामध्ये जर आपल्याला भगवत भक्ती प्राप्त झालेली आहे, तर आपण एवढं अवचलित कशाला व्हायचं, राईट? सो दिस इज सेकंड, सहनशीलता. त्यानंतर तिसरं लक्षण आहे विरक्ती. जे भक्तांना भावभक्ती प्राप्त झालेली आहे ते लोक विरक्त होणार जगातनं. प्रॉपर देतात, इंद्रियांना सदैव विषय भोगावा असतो, परंतु ज्यावेळी भक्त भगवान श्रीकृष्णांविषयी दिव्य प्रेम विकसित करतो, त्यावेळी त्याची इंद्रिय भौतिक कामनांकडे आकर्षित होत नाहीत. मनाच्या या अवस्थेला विरक्ती असे म्हणतात. या विरक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे भरत महाराज होय, राईट? भरत महाराज म्हणजे जे भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये उदाहरण दिलेले आहे, ज्यांनी वयाच्या 24व्या वर्षी, 24वं वर्ष म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? हरे कृष्ण, गाणं बिणं आहे का काय? 24वं वरीस लागलं. तुम्ही जनरली 16वं ऐकलं असेल. 24वं म्हणजे ऍट द पीक ऑफ युअर करिअर. आपल्या करिअरच्या एकदम पीकला, म्हणजे ऑलमोस्ट पीकला पोचायला चालू केलं त्यांनी. म्हणजे एकदम बूमिंग. म्हणजे आत्ता म्हणजे जसं आता मी चक्रवर्ती सम्राट आहे पूर्ण जगाचा, आणि मी आता चक्रवर्ती सम्राट आहे म्हणजे पूर्ण विश्व माझ्या हातामध्ये आहे. पण ते मी आता सोडून काय करतोय? बायको, घर दार, मुलं बाळ, नोकर चाकर, दागदागिने, घोडे, रथ, हाती, सगळं काही सोडून मी कुठे गेलो? वनामध्ये गेलो. सोपं आहे का? विरक्ती असल्याशिवाय कसं काय होईल ते? आणि विरक्ती येण्याचं कारण काय? भगवंतांविषयी भाव उत्पन्न झालेला आहे, राईट? म्हणून तिथे प्रभुपाद लिहितात, सम्राट भरतांना भगवान श्रीकृष्णांच्या चरणविंदांचे एवढे आकर्षण होते की त्यामुळे अगदी भर तारुण्यात त्यांनी कुटुंब, पुत्र, मित्र, राज्य इत्यादी सर्व गोष्टींविषयीच्या आसक्तीला अस्पृश्य मलमूत्र मानून त्याचा त्याग केला. हरे कृष्ण. त्याग केला तर केला, पण कशा कशा भावनेमध्ये? प्रॉपर ते इंग्लिशमध्ये लिहितात, जस्ट लाईक जसं कधी आपण विष्ठा सोडल्यावरती कधी मागे वळून बघत नाही. हरे कृष्ण. प्रभुपादांची उदाहरणं जास्त ग्राफिक असतात. आपण बघत नाही, अरे क्या काला पिला नीला कैसे था, टेक्स्चर कैसे था, रंगरूप कैसे था, बघतो का आपण? नाही ना. मग विचार करा, भरत महाराजांनी आपल्यासोबत असणाऱ्या राज्य, संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टींना त्या प्रकारे त्यागलं जणू काही विष्ठा आहे. हरे कृष्ण. मग ही विरक्ती कशी उत्पन्न होते? भाव भगवंताविषयी प्रेम झाल्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही, राईट? त्याचं उदाहरण देते भरत. सम्राट भरत विरक्तीचे एक आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्याजवळ भौतिक जगातील सर्व सुख साधने उपस्थित होती, परंतु त्यांनी त्याचा त्याग केला. याचा अर्थ असा की विरक्ती म्हणजे कृत्रिमरित्या स्वतःला अशा प्रकारच्या आकर्षणांपासून वेगळे ठेवणे असे नव्हे. उलट जो मनुष्य अशा आकर्षणाच्या उपस्थितीतही भौतिक प्रलोभनापासून अनासक्त राहतो, तो खऱ्या अर्थाने विरक्त समजला जातो, राईट? म्हणजे देश काल पात्राप्रमाणे. तर कुणाला अशा प्रकारची विरक्तीने भगवंतांच्या जवळ जाता येईल, कुणाला अशा प्रकारच्या गोष्टीत जवळ जाऊन त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी सावधान राहावं. म्हणून स्पेशली इथे म्हटलेलं आहे, प्रारंभी नवोदित भक्ताने स्वतःला सर्व प्रकारच्या आसक्तींपासून दूर ठेवले पाहिजे, राईट? परंतु जेव्हा तुम्ही परिपक्व व्हाल तेव्हा सर्व काही गोष्टी भगवंताच्या सेवेत वापरू शकाल. म्हणून तुम्ही बघाल भरत महाराजांच्या उदाहरणामध्ये जेव्हा त्यांचा दुसरा तिसरा जन्म होतो, जड भरत, तेव्हा ते एका राजेश्वरून भेटतात, रहुगण, आणि त्या राजाचा उद्धार पण करतात. तेव्हा काय फरक पडत नाही, राईट? जेव्हा परिपक्व अवस्था गाठली जाते भक्तीची, अशा प्रकारे. सो दिस इज विरक्ती. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरं, चौथं, मानशून्यता, म्हणजेच प्राइडलेसनेस. प्राइडलेसनेस म्हणजे गर्व नसणे, राईट? आणि हे जे आहे ना, हे तर ऑफकोर्स आपण त्याला कॉपी करू शकत नाही. हरे कृष्ण. कधी कधी आपण आर्टिफिशियली विरक्ती दाखवू पण, किंवा थोडंफार सहनशीलता पण दाखवू, पण मानशून्यता दाखवणे सोपं आहे का? तुम्हाला जर 4 लोकांनी जर स्तुती केली, 4 लोक कशाला, आपण जेव्हा भक्तीमध्ये आलो तेव्हापासून लोक आपल्याला सगळे स्तुतीच करतायत ना.
हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम 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 प्रणाम. किती वेळा ऐकलं असेल तुम्ही प्रणाम प्रणाम प्रणाम? जेव्हा बाहेरच्या जगामध्ये होते तेव्हा कोणी प्रणाम केला होता का? राईट. विचार करा किती मान सन्मान. आणि इथे जेव्हा आपण स्पेशली काही सेवा करायला चालू करतो तेव्हा आपल्याला तर भरभरून मान सन्मान भेटतो. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा अशा मान सन्मानाने विचलित न होणे आणि नम्रता बाळगून ठेवणे. जसं महाराज तुम्ही बघितलं असेल, महाराजांना लेक्चरमध्ये तुम्ही बसताना बघितलं असेल, महाराजांना जेव्हा जेव्हा हार घातला जातो ना, हार घालून 1 सेकंड झाला असेल किंवा अर्धा सेकंड झाला असेल, महाराज 3ऱ्या सेकंडला हार काढतात गळ्यातनं. हरे कृष्ण. आणि सोपं नाही एवढं ते. आणि हार असा नसतो की सुकलेला आहे, कोमुजलेला आहे. आता तुम्हाला मी उदाहरण देईल माझं. मी जेव्हा कधी कधी काही ठिकाणी जातो तेव्हा ते असा हार घालतात जो एकदम मोठा असेल. काही ठिकाणी असा हार घालतात जेव्हा लग्नाचा हार आहे एकदम मोठा. मग असा हार तर घालून लेक्चर देतात, त्याने एवढं वजन होतं ते काढून ठेवतो आम्ही. किंवा काही ठिकाणी असा हार असतात त्याच्यामध्ये मुंगे असतात, लगेच कळतं मुंगे, आम्ही काढून टाकतो. किंवा काही काही हार असे असतात की एवढी फक्त रशी असते आणि खाली 3 फुलं असतात. मग आम्ही विचार करतो असं कसा हार आहे. राईट. ही आपली भौतिक भावना आहे. आणि आपण काढून ठेवतो कशामुळे? भौतिक भावनेमुळे. अरे यार बरोबर नाही हार दिसत, आणि हार चांगला असेल तर आपण लावून ठेवतो. छान दिसते हार, एकदम मस्त दिसते, लेक्चर चालू राहू दे, सगळं फोटो काढा सगळं. पण तुम्ही महाराजांना बघितलं असेल, प्रत्येक वेळेला कुठल्याही क्षणी कुठल्याही अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये चालताना त्याने कोणी हार घातला. महाराज जेव्हा अमेरिकेवरून भारतामध्ये येतात तेव्हा मंदिरामध्ये लोक किती हार घालतात त्यांना. प्रत्येक वेळेला हार घालून दुसऱ्याच्या गळ्यात घालणार महाराज. 2 सेकंद त्यांच्या गळ्यामध्ये, 3ऱ्या सेकंदाला हार निघाला त्यांच्या गळ्यातनं. ही जी मानशून्यता आहे सोपी नाही आहे एवढी. हे आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपल्या गळ्यामध्ये हार पडेल तेव्हा. तर ह्याचा आम्हाला नेहमी अनुभव येतो. वाटत नाही काढून ठेवावा हार. असं वाटतं चांगलं वाटते ना, छान वाटते, लोक बघतायत, थोडं असं एकदम असं वाटतं की मी मोठा आचार्य झालोय नाही, एवढा मोठा हार घातला, मला सन्मान केलं, बघ आता मी किती मोठं लेक्चर देतोय. ह्या सगळ्या भावना शुद्ध भक्तांमध्ये नसतात. म्हणून इन्स्टंट रिॲक्शन असते. जेवढं त्यांना कोणी सन्मान दिला लगेच त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं, त्यांना एकदम बरोबर नाही वाटत त्यांना. असं म्हणजे एकदम कठीण वाटतं त्या प्रसंगाला सामोरं जायला. राईट. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात मानशून्यता. एखाद्या भक्तामध्ये शुद्ध साक्षात्काराचे सर्व सद्गुण उपस्थित असूनही जर त्याला आपल्या पदाचा गर्व होत नसेल तर त्या अवस्थेला मानशून्यता असे म्हटले जाते. बघा आता महाराजांमध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे? सगळ्या काही एक महापुरुषाचे लक्षणं आहेत आणि महापुरुष आहेत ते. आणि म्हणून त्या गोष्टीचा अभ्यास एकदम सहजगत्या त्यांच्याकडनं दिसतो आपल्याला. आणि आपण त्यांची नकल करायला गेलो तर कसं वाटेल माहिती का तुम्हाला? काढून आपण ठेवून देऊ, वाटेल यार कशाला काढलं, थोडा वेळ ठेवून द्यायचं ना, बरं वाटत होतं. राईट. असं बोलणार नाही आपण, आपल्या मनामध्ये चालेल ते. राईट. सो दॅट्स वाय ही उदाहरणं इथे आहेत. आणि स्पेशली हे जे उदाहरण आहे याला तर आपण कधी नक्कल करू शकत नाही, मानशून्यता. आणि ह्याची परीक्षा कधी होते माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला कोणी काही बोलेल, स्पेशली तुमच्या मताच्या विरुद्ध बोलेल, मग बघा आपली रिॲक्शन काय असते. मग समजून घ्यायचं की आपल्यामध्ये मानशून्यता फार कमी आहे. राईट. तिथे प्रॉपर लिहितात, पद्मपुराणात असे म्हटले आहे की भागीरथ महाराज सर्व राज्यकर्त्यांचे चक्रवर्ती सम्राट होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णांविषयी भावप्रेम विकसित केले आणि फलस्वरूप ते दारोदार फिरणारे भिक्षेकरी झाले. भागीरथ महाराज अगदी आपले राजकीय शत्रू आणि अस्पृश्य लोकांच्या घरातही भिक्षा मागण्यास जात असत. ते इतके नम्र होते की सर्वांसमोर अगदी नतमस्तक होत असत. राईट. सिमिलरली तुम्ही हे उदाहरण बघितलं असेल लाला बाबू म्हणून, 2nd पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी दिलेलं आहे. राईट. वृंदावनमध्ये लाला बाबू म्हणून एक, वृंदावन नाही, मंगलमध्ये एक होता लाला बाबू म्हणून एक, कलकत्तामध्ये जमीनदार. तर ऍक्च्युली तो तिथनं जाऊन वृंदावनला हे झाला, भक्त बनला, फार मोठा वैष्णव. त्याचं मंदिर पण आहे लालाबाबू मंदिर, ते आपल्या गोपेश्वर महादेव मंदिराच्या त्या साईडच्या लाईनीमध्ये आहे. तर हे लालाबाबू ऍक्च्युली तुम्हाला दिसेल तिथे प्रॉपर लिहितात, ते देखील वृंदावनमध्ये दारोदारी जाऊन भिक्षा मागायचे. एवढे मोठे जमीनदार कलकत्त्यामधील, तिथे जाऊन भिक्षा मागायचे वृंदावनमध्ये, घरदार सोडून. तर तिथे लिहितात ते देखील दारोदार जाऊन अगदी आपल्या राजकीय शत्रूच्याही घरी भिक्षा याचना करीत असत.
भिक्षा याचनेसाठी आपण ज्या व्यक्तीच्या घरी जातो तिच्याकडून आपला अपमान होण्याची शक्यता असते, हे स्वाभाविक आहे. राईट. तुम्ही आता कोणाकडे भिक्षा मागितली सगळे थोडे आपल्याला भिक्षा देतात? नाही देत ना. कधी मागून बघा तुम्ही, दीक्षा झाले लोक मागत असतील ना आता. तर तुम्हाला थोडा अनुभव येईल लाईफ टाईम मध्ये, फक्त 1 दिवस किंवा 2 दिवस, किंवा तुम्हाला बुक डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला बाहेर जावा, कसं असतं, लोक कसे तिरस्कार करून घालवतात, नको आम्हाला, तुम्ही जा इकडे, काय काम धंदा नसते, फिरतात हरे कृष्णवाले. राईट. पण आपण जर त्याने विचलित नाही झालो, समजून घ्यायचं आपल्यामध्ये काय आहे, मानशून्यता आहे. आता हे लालाबाबूंचं जे उदाहरण दिलेलं आहे, स्पेशल उदाहरण, हे लालाबाबू कसे असतात की त्यांचा ऍक्च्युली जमीनदार शत्रू असतो कलकत्त्यामध्ये. पहिले जेव्हा ते जमीनदार होते तेव्हा, जेव्हा हे तिकडे जातात ना वृंदावनला, तेव्हा वृंदावनला गेल्यावरती हा जो त्यांचा प्रतिस्पर्धी जमीनदार असतो, त्याचं नाव विसरलो मी, हा प्रतिस्पर्धी जमीनदार जो असतो ना, हा तिकडे वृंदावनमध्ये एक दिवशी भंडारा लावतो. तो जमीनदारच असतो, त्याने वृंदावनमध्ये काहीतरी भागवत कथा अरेंज केलेली असते, त्याने भंडारा लावलेला असतो. आणि लालाबाबूंना कळतं की इथे आता मला भिक्षा मागायला द्यायची, जिथे माझ्या पूर्वजीवनाच्या शत्रूने भंडारा लावलेला आहे. हरे कृष्ण. मग आता कसं भिक्षा मागणार? माझ्या पूर्व आश्रमामधील हा कोण होता? माझा शत्रू होता, आणि ह्याने आता भंडारा लावलाय, आणि मी आता त्याच्या भंडाऱ्यामध्ये जाऊन भिक्षा कशी मागेल? सोपं आहे का भिक्षा मागणं? मग तो काय करतो ना, ऍक्च्युली तो प्रसंग मला एवढा आठवत नाहीये, पण त्याचा ड्रामा आहे ऍक्च्युली इस्कॉन डिझायट्री मध्ये आपल्या. या हा, तर ऍक्च्युली तो ना आपल्या गुरुला कन्सल्ट करतो काहीतरी, आपले लालाभाऊ गुरुला विचारतो, किंवा त्यांच्या मनामध्ये विचार येतात. ते म्हणतात की अच्छा, की आपण जर समजा आता त्याला आपल्या ह्याच्याकडे जायचं आहे ना भिक्षा मागायला, कोणाकडे? प्रतिस्पर्ध्याकडे, जर त्याच्या पूर्व आश्रम मधले होता. मग आपल्या मनामध्ये जनरली विचारेल की मी कशाला जाऊ, मी नाही मागणार, मी दुसरीकडे भिक्षा मागेल ना. हरे कृष्ण. खरी परीक्षा आता याच्याकडेच भिक्षा मागून तुम्हाला दाखवायची आहे. मग तुम्हाला कळेल की तुम्ही मानशून्यता नक्की झालेली आहे की नाही झालेली आहे. मग हे ऍक्च्युली म्हणतात की ऍक्च्युली इफ यू कॅनॉट कॉन्कर फॉल्स इगो, हाऊ यू विल कॉन्कर युअर एनिमीज. म्हणजे जर जोपर्यंत आपण आपल्या अहंकारावरती विजय प्राप्त करत नाही, तोपर्यंत आपण बाकी गोष्टींवरती कसं विजय प्राप्त करणार आहोत? सर्वात मोठा शत्रू कोण आहे? आपला अहंकार आहे. आणि ज्या दिवशी आपण अहंकारावरती विजय प्राप्त केली, त्या दिवशी आपण जगातील सर्व गोष्टींवरती विजय प्राप्त आपली झालेली आहे. कारण सर्वात शेवटची जी गोष्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे, ते आहे अहंकार. तुम्ही सगळं काही करून घ्याल भक्तीमध्ये, तुम्ही फार मोठे कीर्तनकार व्हाल, तुम्ही फार मोठे सेवक व्हाल, तुम्ही डीटी ड्रेसर व्हाल, तुम्ही चॅन्टिक पण कराल, सगळं काही होईल, फेमस व्हाल किंवा फेमस नाही होणार, वॉटेवर. पण अहंकार जो आहे ना, तो शेवटपर्यंत आपल्याच्या अंगाशी चिकटून राहील, अगदी शेवटच्या स्तरापर्यंत. आणि मग अगदी तुम्ही चांगली जरी सेवा केली तरी तुम्हाला वाटेल नाही मी छान सेवा केली नाही. मी किती छान लेक्चर दिलं नाही, मी किती छान कीर्तन केलं नाही, किंवा काही नाही केलं तरी तुम्हाला वाटेल मी किती स्वच्छ भक्त आहे ना, मी कधी कुणाला काय बोलत नाही, मी कधी काय नियम तोडले नाही, मी रेग्युलर माळा करतो, मी स्वच्छ आहे, साफसुथरा आहे. याने पण अहंकार होतो. म्हणजे विचार करा की आपल्याला किती लांब प्रवास करायचा आहे. भक्तशास्त्री बंधू, तुम्ही आता काय केलेलं आहे, पाया घडवलेला आहे, पण आता लक्षात ठेवा की प्रवास भरपूर लांब आहे आपला. राईट. एवढा लांब प्रवास आहे की तुम्हाला नेक्स्ट 10 वर्षानंतर कळेल, हरे कृष्ण, की जे आपण भक्तिशास्त्रामध्ये वाचत होतो ते आत्ता थोडं थोडं समजायला लागलंय. आफ्टर 10 years, 10 वर्षानंतर. मग तुम्ही कधी बघा मागच्या रेकॉर्डिंग येऊन चेक करा, किंवा तुमच्या नोट्स चेक करा. किंबहुना मी बऱ्याचदा माझ्याच रेकॉर्डिंग ऐकत असतो की मी असं बोललो होतो, आणि आता 10 वर्ष झाली, आणि 10 वर्षानंतर सुद्धा अजून त्याच गोष्टीवरती आपला संघर्ष चालू आहे, कळतं. राईट. सो दॅट्स हाऊ मानशून्यता, तर ही आहे एक क्वालिटी, ज्याला कम्प्लिटली इमिटेट करता येत नाही, नकल करता येत नाही. त्यानंतर 5वी गोष्ट आहे आशाबंध, जे लक्षण आहे 5. आशाबंध म्हणजे नेहमी आशा ठेवणे. राईट. काय आशा ठेवणे? तो प्रॉपर लिहितात, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्यावरती निश्चितच कृपावर्षा करतील, कृपावर्षाव करतील, अशी भक्ताच्या मनातील दृढ भावना आशाबंध म्हणून ओळखली जाते. राईट. जरी श्रीकृष्ण सुद्धा आले आपल्याकडे आणि म्हटले की अरे कशाला तू एवढी भक्ती करतो, तुझं काय कल्याण होणार नाहीये, तुला काही चान्स नाहीये पुढे भक्तीमध्ये वाढायचा.
जरी भगवंत येऊन जरी म्हटले आपल्याला तरी आपण सांगायचं नाही नाही भगवंत, तुम्ही किती पण बोला पण मी प्रयत्न करत राहणार. राईट. म्हणजे उद्या जर भगवंत जरी बोलले की अरे सोडून दे तुझ्याकडनं होणार नाही हे सगळं, तरी भगवंताला सांगायचं. बोला माताजी. आता एक माणूस होता आपली तर ठीक आहे, पण भौतिक जगातली व्यक्ती जर आपल्याला भक्तीला घेऊन आपल्याला टार्गेट करत असतील परत परत, मग त्यांच्याशी कसं डील करायचं गुरुजी? बघा लक्षात ठेवा, आपण जेव्हा प्रोफेशनल लाईफमध्ये डील करतो दॅट इज लिटिल डिफरंट, थोडंसं वेगळं आहे ते. तुम्ही जर बाहेर जाऊन म्हटलात की आम्ही तर काहीच नाही, आम्ही तर बेकार आहोत आणि आम्हाला काही येत नाही, तर तुम्हाला नोकरीवरती कोण ठेवेल? बरोबर आहे का नाही? ते महाराज नेहमी उदाहरण देतात की जर समजा ते ह्यांचं उदाहरण द्यायचं पहिले, कृष्णचंद्र प्रभूंचं आणि बाकी लोकांचं, जे अपार इन्फ्लुडेक्स ते लाईट्स वगैरे कृष्ण आपल्या कृष्णाजी प्रभूंचं ते बरेच काय काय बिझनेस वगैरे होता. तर समजा तुम्ही सांगितलं की आमच्या ज्या लाईट्स आहेत ना सर्वात बेकार लाईट आहेत, आमचे बल्ब ट्यूब्स तुम्ही जे आम्ही मार्केटला वापरताना सर्वात थर्ड क्लास आहेत, मग कोण घेईल मार्केटला? कोणी घेणार नाही ना. तर तुम्हाला भौतिक जीवनामध्ये सर्वाईव्ह करण्याकरता तुम्हाला दाखवावं लागेल की मी सर्वात श्रेष्ठ आहे. बरोबर आहे? हे झालं आपलं भौतिक जीवन. परंतु विसरलं नाही पाहिजे की ऍक्च्युली भगवंतांच्या भक्तांच्या आणि भगवंताच्या नजरेमध्ये मी काहीच नाहीये. मग आता ही भावना कशी येईल? मग याला महाराज उपाय देतात, नेहमी साधू संग केला पाहिजे. कारण भौतिक जीवन हे असं गुंतागुंतीचं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एवढं गुंतणार आणि एवढा अहमभाव येणार. या अहमभावाला नष्ट करण्याकरता आपल्याला सतत साधूंचा संघ पाहिजे, की जे नेहमी तुम्हाला सांगत राहतील की नाही आपली स्थिती ही एका सेवकाची आहे. बाहेर जगामध्ये आपल्याला सेवा घ्यायची आहे, द्यायची आहे, त्याकरता आपल्याला तसं राहावं लागेल, त्याला नाईलाज आहे. आणि म्हणून भौतिक जगात गुंतागुंतीचं का म्हटलं जातं हे कारण आहे त्याला. भौतिक जगामध्ये तुम्हाला दाखवावं लागतं की माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये, नाही तर तुम्ही जगू आमच्या शकणार. इथे एक व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे आमच्या इथे, आम्ही इथे माझे प्रोग्राम वगैरे घ्यायचो वगैरे सगळं, तो इथे प्रशांत गाव तो म्हणून आहेत एक प्रशांत पितांबर गम, त्यांना आणि आम्हाला इतकं गुण त्रास देतात ती व्यक्ती, म्हणजे सतत म्हणजे लहान मुलांच्या बंधनावर पण आम्हाला टार्गेट करतात, लहान लेकर काय त्याच्यामुळे आम्हाला इतके ते व्यक्तीला बघितलं असं वाटतं ना की म्हणजे आपण पाणी सोडावी की याला काहीतरी करावं. हा, तर आपण त्याच्याशी फाईट केलं पाहिजे ना. आपण त्याला जो कृष्ण भक्तीमध्ये कृष्ण सेवेमध्ये व्यवधान आणेल त्यातला आपण संघर्ष केला पाहिजे. राईट. पण त्यानंतर आपण विसरलं नाही पाहिजे की ठीक आहे त्याच्याशी आपण संघर्ष केला, जिंकलो, वॉट एव्हर, भगवंताची सेवा करता. पण आता भक्तांच्या समोर आपण काय आहोत? फार नम्र आहोत. इथे आपण संघर्ष करायचा ना, स्पर्धा करायची नाही. राईट. नाही म्हटले ना चतुर्थी सुद्धा चतुर्थी भिक्षा मागायला जायला पण तर आम्ही आता काही सांगायचं किंवा पाणी ते घर सोडून इतका त्रास होतो त्या व्यक्तीचा. नाही, भौतिक जगामध्ये ते योग्य भौतिक जगामध्ये आपल्याला वावरताना ते करावं लागेल. पण आता ही जी केस आहे यांची, हे स्वतः भिक्षुक होते. आता लाला बाबू हे भिक्षुक बनले होते वृंदावनमध्ये जाऊन. मग त्यांच्यासमोर जेव्हा असा प्रसंग आला की बाबा माझ्या प्रतिस्पर्ध्याकडे जाऊन मला किंवा राजकीय शत्रूकडे जाऊन मला भिक्षा मागायची, मी मागेल. कारण आता मला जगामध्ये राहायचंच नाहीये ना, तुम्हाला राहायचं आहे ना, मग तुम्हाला संघर्ष केला पाहिजे. राईट. पण विसरलं नाही पाहिजे की हा संघर्ष फक्त त्यात तेवढा पुरताच आहे. तिथनं बाहेर आपण आल्यावरती मग आपण भक्तांसमोर नम्रच आहोत. राईट. सो दॅट्स ऑल. अशा प्रकारे. सो त्यानंतर पुढे दिलेली जी आहे ती आहे आशाबंध. राईट. आशाबंध म्हणजे असं की आपलं एवढी आशा असावी की कृष्ण माझा उद्धार करतील. आपण कितीही जरी पडलो तरी आपण एवढे तर पडणार नाही ना की भगवंत आपला उद्धार करू शकत नाहीत. एक ठिकाणी म्हटलं जातं की आपण किती जरी खाली पडलो, पृथ्वीवर खाली पडलो आणि पृथ्वीच्या खाली जरी कोसळलो आणि या एकदम रसातळ तळातळच्या खाली जरी गेलो, पाताळ तळातळ रसातळ, तरी खाली कोण आहे? अनंत शेष आहे, ते आपल्याला कॅच करतील. म्हणजे आपण कितीही जरी वरनं खाली पडलो, कुठेही गेलो, तरी शेवटी श्रीकृष्ण आपल्याला कुठल्या माध्यमातून उचलतील. राईट. म्हणून आपण आशा सोडून देऊ नये. टू द एक्सटेंट की जेव्हा भगवंत जरी म्हटले की अरे सोडून दे तुझ्याकडं नाही होणार, भक्ती तुझ्या कामाचा नाहीये, तरी भगवंत सांगायचं नाही भगवंता मी नाही सोडणार. मला अपेक्षा आहे की तुम्ही कधीतरी मला तुमची कृपा देणार. याला म्हटलं जातं आशाबंध. राईट. भक्ताने कधीही आपल्या प्रयत्नांना सोडू नये.
सो दॅट्स अ व्हेरी डिस्क्राइब्ड. म्हणून इथे प्रभुपादांनी दिलेलं आहे नेक्स्ट पॅराग्राफमध्ये. या संबंधात रूप गोस्वामी एक प्रार्थना प्रस्तुत करतात. या प्रार्थनेमध्ये अशा प्रकारच्या आशाबंधाची भावना पुरेशा प्रमाणात प्रकट केलेली आहे. ते म्हणतात, माझ्यामध्ये कृष्णप्रेम नाही, तसेच कृष्णप्रेम विकसित करणाऱ्या श्रवण कीर्तन इत्यादी साधनांविषयी देखील आस्था नाही. भक्ती योगामध्ये मनुष्य सतत भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करतो व त्यांचे चरण कमळ आपल्या हृदयामध्ये धारण करतो. अशा भक्ती योगाचीही माझ्यामध्ये उणीव आहे. गहन तत्वज्ञान किंवा पुण्यकर्माविषयी सांगायचे तर अशा क्रिया करण्याची मला काही संधी दिसत नाही. याहून अधिक म्हणजे मी एखाद्या उच्च कुळात जन्म घेतलेला नाही. म्हणून गोपीजन वल्लभ, मी केवळ तुमच्या चरणी प्रार्थना करतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला तुमच्या चरण कमलांची प्राप्ती व्हावी. आणि ही आशा मला वेदना देत आहे, कारण जीवनाचे हे दिव्य ध्येय प्राप्त करण्यासाठी मी सर्वथा अयोग्य आहे. राईट. हे आपले आचार्य अशा प्रार्थना करतात. सांगण्याचा सारांश प्रभुपाद लिहितात, या प्रार्थनेचे तात्पर्य असे की मनुष्याने कसे का होईना पण अशी आशा धारण केली पाहिजे की कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण परमेश्वराच्या चरण कमलांना प्राप्त करू. म्हणून कधीही आशा सोडून देऊ नये. राईट. आपला भगवंत उद्धार करतील. कितीही आपण पतित झालो किंवा कितीही जरी आपल्या जीवनामध्ये काही झालं, किती कोसळलो आपण, तरी भगवंत आपल्या सोबत नेहमी असतील आणि ते येण्या प्रकारे आपल्याला प्रयत्न करतील वरती उचलण्याचा. फक्त आपण आपल्याकडनं आपला साथ सोडली नाही पाहिजे भगवंतांची. राईट. सो दॅट इज आशाबंध. त्यानंतर 6वा आहे समुत्कंठा किंवा इच्छित यश प्राप्त करण्याची उत्सुकता. राईट. की आपल्याला जे काही इच्छित गोष्ट आहे ते भगवंतांना प्राप्त करण्याकरता आपल्याकडे उत्कंठा असावी, हृदयामध्ये इच्छा असावी, तीव्र इच्छा असावी. तर त्याला प्रभुपाद असे लिहितात, ज्यावेळी एखादी व्यक्ती भक्तिमय सेवेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक होते, त्यावेळी त्या उत्सुकतेला समुत्कंठा असे म्हणतात. समुत्कंठा म्हणजे पूर्ण औत्सुक्य. वास्तविकपणे कृष्ण भावनेमध्ये यश प्राप्त करण्याचे खरे मोल म्हणजे औत्सुक्य होय. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी मूल्य असते आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवश्यक ते मूल्य द्यावेच लागते. वैदिक शास्त्रात असे म्हटले आहे की सर्वात बहुमूल्य अशी कृष्ण भावना विकत घेण्यासाठी आम्हाला आपल्या मनामध्ये त्याच्याकरता प्रचंड लोभ उत्पन्न करावा लागेल, विकसित करावा लागतो. राईट. हा लोभ किंवा उत्कंठा बिल्वमंगल ठाकूरांनी आपल्या कृष्ण करणामृत पुस्तकात लिहिलेली आहे. ते म्हणतात, वृंदावनातील एका लहान बालकाला पाहण्यासाठी मी अतिशय आतुर झालेलो आहे. या शिशुमूर्तीने जणू जगाला मोहिनी घातली आहे. काळ्या भुवयांनी आणि कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे प्रसरण पावलेले त्याचे नेत्र आतुरतेने आपल्या भक्तांवरती प्रेमाचा कटाक्ष टाकीत असतात आणि म्हणून त्याचे नेत्र हलकेसे इकडे तिकडे फिरत असतात. त्याचे नेत्र सदैव ओलसर असतात. त्याचे ओठ ताम्रवर्णीय असून त्यातून उत्पन्न होणारा शब्दध्वनी मनुष्यास उन्मत्त गजराजापेक्षा अधिक उन्मत्त करतो. अशा शिशुमूर्तीला वृंदावनात पाहण्यास मी अतिशय आतुर आहे. सो त्याला म्हणतात इगरनेस किंवा समुत्कंठा. राईट. सो ही जी ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, स्पेशली इथपर्यंत आपण जे बघितलेले आहेत, ह्या सगळे जे लक्षणं आहेत ते एखादा व्यक्ती 1 दिवस 2 दिवस कॉपी करू शकेल, पण जास्त काळ कॉपी करू शकणार नाही. हरे कृष्ण. म्हणून जर आपल्याला आपलं परीक्षण करायचं असेल ना, स्पेशली आपण आपलं परीक्षण एकांतामध्ये करावं. की एकांतामध्ये मी काय करतो, माझ्याकडे जसं फावळा वेळ भेटतो किंवा फ्री टाइम भेटतो, मी काय करतो. मी टी व्ही बघायला बसतो का, किंवा मी झोपून जातो का, किंवा मी प्लॅनिंग करतो की आता मला काय खायला भेटेल किंवा कुठे फिरायला भेटेल. राईट. फ्री टाइम भेटल्यावरती आपण काय करतो याने कळतं की आपली भक्तीमध्ये किती प्रगती झालेली आहे. जर फ्री टाइम भेटल्यावरती आपण जर भगवंतांचं भक्ती भजन करायला उत्सुक होत असेल की आता चला जास्त वेळ भेटला, अजून 4-5 माळा करूया, आता अजून वेळ भेटला चला अजून एक भागवतम ऐकूया, किंवा कथा ऐकूया, किंवा काहीतरी सेवा करूया, किंवा काहीतरी भगवंतांच्या सेवेकरता प्लॅनिंग करूया, कुठेतरी यात्रा काढूया. हरे कृष्ण. ही जी आपली उत्कंठता आहे, म्हणजे सेवेमध्ये रत होण्याची, हे लक्षण जे आहे ते दाखवतं की आपण ऍक्च्युली प्रगतीच्या मार्गावरती आहोत. अशी लक्षणे ही 1-2 दिवसामध्ये कॉपी करता येत नाही, किंवा 1-2 दिवस कॉपी करून चालत नाहीत. जर खरंच असेल किंवा आपण विकसित करत असेल तर आपल्यामध्ये दिसतील. जर भगवंतांविषयी भाव प्रकट झाला असेल, भगवत सेवेविषयी किंवा वैष्णव सेवेविषयी भाव प्रकट झाला असेल तर आपल्यामधनं ते प्रकट होणारच. राईट. सो दॅट इज समुत्कंठा. त्यानंतर नेक्स्ट आहे
नामगानात सदैव रुची, त्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं नामगाने सदा रुची. बेसिकली तिथे प्रभात येतात. त्याच कृष्ण करुणामृत ग्रंथामध्ये दुसऱ्या एका श्लोकात श्रीमती राधाराणीच्या जपाविषयी उल्लेख करण्यात आला आहे. या श्लोकात राधाराणीची सखी म्हणते, हे गोविंद, वृषभानू राजाची कन्या अश्रुरहित अतिशय उत्कंठेने कृष्ण कृष्ण असे तुमच्या नावाचा सतत जप करीत आहे. राईट. बेसिकली भगवंतांचं नाम स्मरण करण्याकरता नेहमी आपल्यामध्ये उत्कंठ असावी, इच्छा असावी, सदा सर्वदा. राईट. तर दिस इज 7वा. त्यानंतर 8वा आहे भगवान श्रीकृष्णाचे दिव्य गुण कथन करण्याची उत्सुकता. तर पहिल्यावरती नाम होतं, आता इथे कथा. त्यालाच म्हटलं जातं इगरनेस टू ग्लोरिफाय लॉर्ड्स क्वालिटीज. भगवंतांच्या कथा कीर्तन करण्याकरता आपल्याकडे उत्सुकता असावी. राईट. तर कृष्ण करण्यामध्ये भगवंतांच्या गुणांचे कथन करण्याच्या आसक्तीविषयी असे म्हटले जाते, आता मी काय करावे, श्रीकृष्ण सर्व मधुर गोष्टींहूनही अधिक मधुर आहेत आणि खट्याळ तथा खोडकर मुलांमध्ये सर्वात खोडकर आहेत. श्रीकृष्णाच्या या सुंदर लीला माझ्या हृदयाला आकर्षित करत आहेत आणि आता मी काय करावे हेच मला सुचत नाही. राईट. तर हे इथे काय केलेलं आहे, बेसिकली इथे भगवंतांच्या गुणांचं वर्णन आहे की भगवंत किती खोडकर आहेत, नटखट आहेत, किती आकर्षक आहेत. राईट. आणि हे अशा प्रकारे भगवंतांचं गुणगान करण्याची आपल्या मनामध्ये सदैव इच्छा असावी, दॅट इज कथन करण्याची इच्छा. आणि शेवटचं आहे हे 9वं, प्रीतीस. ह्याला ऍक्च्युली संस्कृतमध्ये असा शब्द आहे प्रीतिस्तत वसती स्थले. प्रीतिस्तत वसती स्थले. प्रीतिस्तत वसती स्थले म्हणजे बेसिकली श्रीकृष्णांच्या लीलास्थळी निवास करण्याविषयी आकर्षण. मग आपल्याला भगवंतांचे जे दिव्य धाम आहेत, वृंदावन धाम आहे, मथुरा आहे, जगन्नाथपुरी आहे, मायापूर आहे, बद्रीनाथ आहे, द्वारका आहे, श्रीरंगम, कांचीपुरम, या सर्व ठिकाणी निवास करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे की मला भगवंताच्या धामामध्ये राहायचं आहे. राईट. हे एक लक्षण आहे ज्याच्यामध्ये भाव प्रकट झालेला आहे. तर तिथे प्रभुपाद लिहितात, विस्तारामध्ये प्रभुपादांनी लिहिलेलं आहे ऍक्च्युली याच्यामध्ये, आता तुम्ही ना ऍक्च्युली या चॅप्टरचे मी ऍक्च्युली पॉईंट लिहिताना लिहून दिले नाही, जस्ट आपण डिस्कस केले. तुम्ही एकदम बिगिनिंगला या अध्यायाच्या एकदम सुरुवातीला या, जिथे टायटल दिलेलं आहे ना भावाचे लक्षण किंवा अनुभव, भेटलं शीर्षक, त्याला तुम्ही 1 नंबर द्यायचा. हा आपल्या चॅप्टर मधला पहिला पॉईंट आहे जो आपण डिस्कस केला आता. 1 नंबर. भावाचे लक्षण किंवा अनुभव, दिस इज फर्स्ट पॉइंट. त्यानंतर हा जो शेवटचा पॉईंट आपण डिस्कस केला 8वा, प्रीतिस्तत वसती स्थळे म्हणजे बेसिकली भगवंताच्या धामामध्ये राहण्याची इच्छा उत्पन्न होणे. त्याच्यानंतर तुम्ही जर एक पॅरेग्राफ पुढे सोडलात, एक पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ, तिथं असं लिहिलेलं आहे श्रीकृष्णांच्या लीलांचे स्मरण करण्याविषयीच्या आकर्षणाला आसक्ती असे म्हणतात. भेटलं. तिथे लिहायचा दुसरा मुद्दा शुद्ध भक्तीची दुर्मिळता. तिथे लिहायचा दुसरा मुद्दा शुद्ध भक्तीची दुर्मिळता. सेकंड पॉइंट शुद्ध भक्तीची दुर्मिळता. त्यानंतर तुम्ही पुढे पुढे जावा, 1, 2, 3, 4 आणि 5वा पॅरेग्राफ. 5वा पॅरेग्राफ असा स्टार्ट होतो, या भ्रामक आसक्तीचे 2 प्रकार असतात. भेटलं का, छायारती आणि परारती. तिथे लिहायचं वरती तिसरा पॉइंट भ्रामक आसक्ती. तिसरा पॉइंट भ्रामक आसक्ती. ठीक आहे. त्यानंतर 2 पॅरेग्राफ तिथनं सोडून खाली एक दिलेला आहे, तिसरा पॅरेग्राफ, ज्याप्रमाणे शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे आसक्ती उदयाला येत असते. भेटलं. तिथे लिहायचं चौथा पॉइंट भगवत भाव नष्ट होण्याची कारणे. चौथा मुद्दा भगवत भाव नष्ट होण्याची कारणे. भगवत भाव नष्ट होण्याची कारणे.
झालं. तर असे 4 पॉईंट आहेत ऍक्च्युली. तर आपण इथे 8वा डिस्कस केला, पहिल्या पॉईंट मधला 8वा पॉईंट जिथे दिलेलं आहे भगवंतांच्या निवासस्थळी आपल्याला राहण्याकरता आकर्षण प्राप्त व्हायला पाहिजे. तिथे प्रभुपाद लिहितात त्या पॅरेग्राफमध्ये, रूप गोस्वामींनी रचलेल्या पद्यावली नामक ग्रंथामध्ये वृंदावनासंबंधी एक श्लोक आढळतो. हरे कृष्ण. वृंदावनमध्ये जायला पाहिजे आता सगळ्यांनी. वृंदावनचं वर्णन पुन्हा पुन्हा आहे. त्या एवढं वर्णन ऐकून ऐकून मी शेवटी यात्रा काढली. हरे कृष्ण. त्यात प्रभुपाद लिहितात, त्यात असे म्हटले आहे, नंदनंदन श्रीकृष्ण सर्व गोपालांचे राजा असलेल्या आपल्या पित्या समवेत या स्थळी निवास करीत होते. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी छकड्यात लपलेल्या शकडासूरचा वध केला होता. याच स्थळी यशोदा मातेने भौतिक अस्तित्वाच्या ग्रंथींना कापून टाकणाऱ्या दामोदरांना दोरीने बांधून ठेवले होते. राईट. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त मथुरा किंवा वृंदावन या ठिकाणी निवास करतो व ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या होत्या त्या सर्व स्थळांना भेट देतो. या पवित्र तीर्थस्थानी भगवान श्रीकृष्णाने आपले सवंगडी आणि यशोदा माते समवेत आपल्या बाललीला प्रकट केल्या होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांमध्येही अजूनही या सर्व तीर्थस्थळांची परिक्रमा करण्याची पद्धत आहे. अशी परिक्रमा करण्याच्या उद्देशाने मथुरा आणि वृंदावनला भेट देणाऱ्या भक्तांना नेहमीच दिव्य आनंदाचा लाभ होत असतो. हरी बोल. राईट. वस्तुतः एखाद्या मनुष्याने वृंदावनाला भेट दिली तर त्याला त्वरितच श्रीकृष्णांपासून विरहाचा अनुभव होऊ शकतो, कारण श्रीकृष्णांनी वृंदावनात अनेक सुंदर लीला केल्या होत्या. राईट. So this is how तृतीस्तत वसती स्थले 9वा. तर अशी 9 लक्षणं आहेत ज्याने आपल्या हृदयामध्ये भावभक्ती विकसित झालेली आहे हे दिसतं. जर ही लक्षणं आपल्यामध्ये सस्टेन्ड फॉर लॉंग टाइम. लक्षणं काय, कधी कधी आपल्यामध्ये पण ही लक्षणं येतात, कधी कधी येतात ना, 10 वर्षातनं किंवा 5 महिन्यातनं किंवा 10 महिन्यातनं एकदा असं 1 सेकंड 2 सेकंड करता येतात. पण ही जर लक्षणं स्टेडीली, म्हणजे 2010ला जर तुम्ही राधानाथ स्वामी महाराजांना भेटले असणार तेव्हा पण महाराजांमध्ये तोच भाव होता. 2025ला भेटा आणि 2030ला भेटा तरी पण महाराजांमध्ये तोच भाव असणार. त्यांच्या काळात हार टाकले लगेच काढणार ते. है ना. मग समजून घ्यायचं की दिस इज व्हॉट, म्हणजे लांब काळापर्यंत सस्टेन करून ठेवलेल्या त्या इमोशन, म्हणजे टिकवून ठेवलेल्या, म्हणजे काय, ही त्यांच्यामध्ये लक्षणं आहेत, म्हणजे हे शुद्ध भक्त आहेत. राईट. ह्या सगळ्या भावनांना आपण एक दिवस 2 दिवस कॉपी करू शकत नाही. निरंतर काळापर्यंत त्या भावना टिकून राहतात. याला म्हटलं जातं शुद्ध भक्तांमध्ये असलेले लक्षणं. राईट. आणि याने आपण टेस्ट करावं. नाही तर मग कधी कधी कोणी रडत असेल, अरे मी लय भगवंतावरती प्रेम करतो, तुला काय सांगू मी, मग एक छडी घेऊन यायची. हरे कृष्ण. आणि छडीन त्याला मारायचं. ते कीर्तनामध्ये काय काय लोक रडतात ना, बघितलं का तुम्ही? रडतात म्हणजे काही सहजीव असतात, ते रडतात, खाली पडतात, गोंधळ्या मारतात, डोळ्यातनं अश्रुधारा, कंप एकदम. प्रभात म्हणायचे की एक छडी लेके आओ, जरा उसको मारू छडी से. आणि छडीने मारलं की तो पळून जातो तिथनं. पळून गेलं की समजून द्यायचं की हे सगळं नौटंकी होती. जर खरं शुद्ध असेल तर तो पळून जाणार नाही, तो म्हणेल और मारो. हरे कृष्ण. किंवा त्यांनी त्याला विचलित होणार नाही तो. सो दॅट्स ही 9 लक्षणं आहेत. याने आपल्या हृदयामध्ये भावभक्ती किती विकसित झालेली आहे हे समजतं आपल्याला. राईट. त्यानंतर मग पुढे या तात्पर्यामध्ये शुद्ध भक्तीची दुर्मिळता कसं आहे त्यावरती प्रभुपादांनी लिहिलेलं आहे शॉर्टमध्ये. तर प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णांच्या लीलांचे स्मरण करण्याविषयीच्या आकर्षणाला आसक्ती असे म्हणतात. अनेक निर्विशेषवादी, तत्वज्ञानी आणि हठयोगी भक्तिमय सेवेचा बाह्यतकारी आव आणतात, परंतु शेवटी त्यांना भगवंतांच्या अस्तित्वात विलीन व्हायचे असते. ते कधी कधी श्रीकृष्णांच्या लीलास्थळांना भेट देऊन एखाद्या शुद्ध भक्ताच्या भावनेचे अनुकरण करतात, परंतु त्यामध्ये त्यांचा हेतू केवळ मोक्ष प्राप्तीचा असतो. म्हणून त्यांच्या या कार्याला श्रीकृष्णांवरील आसक्ती असे म्हणता येत नाही. मग आता वृंदावन सुद्धा आहेत, बरेच मायावादी आहेत, ब्रह्मवादी आहेत. मग त्यांना आणि आपल्याला, म्हणजे त्यांना बघून आपल्याला वाटेल की अरे हे पण शुद्ध भक्त आहेत, पण नाही. त्यांचा अंतिम ध्येय काय आहे ते आपण बघून घ्यावं. जर त्यांचा अंतिम ध्येय असेल की ब्रह्मामध्ये लीन व्हायचं आहे, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे, तर ते शुद्ध भक्त नव्हेत. राईट.
अशा प्रकारे. म्हणून इथे प्रभुपाद लिहितात की अशा प्रकारची जी शुद्ध भक्तीची भावना असते ती फार दुर्मिळ आहे. राईट. असे फार कमी भक्त असतात. ते तेवढे विस्तारात देईल, तुम्ही वाचा त्याला. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट जे तुम्हाला तिसरा पॉईंट लिहून दिला होता, त्या तिसऱ्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे भ्रामक आसक्ती. मग आता ऍक्च्युली भ्रामक आसक्ती म्हणजे काय? भ्रामक आसक्ती म्हणजे ऍक्च्युली खरी आसक्ती नव्हे. त्या आसक्तीचे दोन प्रकार दिले होते. बघा, या भ्रामक आसक्तीचे दोन प्रकार असतात, छायारती आणि परारती. ठीक आहे. मग आता छायारती म्हणजे, छाया माताजी कुठे गेल्या? हरे कृष्ण. छाया पवार. ठीक आहे. ते छाया वेगळी, ही छाया वेगळी. इथे इथे दिलेलं आहे. प्रॉपर लिहितात, मनुष्याने भक्तिमय सेवेचे पालन न करता किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शन न घेता अशा प्रकारची भ्रामक आसक्ती प्रदर्शित केली जाते, तर त्याला छायारती असे म्हटले जाते. हरे कृष्ण. कधी कधी असं दिसून येते की वास्तविक भौतिक सुख किंवा मोक्षप्राप्ती अशा गोष्टींवरती आसक्त असणाऱ्या मनुष्याला नामकीर्तन करणाऱ्या शुद्ध भक्तांचा संघ घेण्याचे महान भाग्य लागते. त्यावेळी भगवत कृपेने तो देखील सहकार्य करून त्यांच्या समवेत नामकीर्तन करू शकतो. अशा वेळी केवळ या शुद्ध भक्तांच्या संगतीचा परिणाम म्हणून त्याच्या हृदयातील चंद्रकिरण या मनुष्यावरती परावर्तित होतात आणि या शुद्ध भक्तांच्या प्रभावामुळे असा मनुष्य देखील आसक्तीचा भास प्रदर्शित करू शकतो. ही आसक्ती केवळ जिज्ञासापोटी उत्पन्न झालेली असते आणि ती काही क्षणच टिकून नसते. जर अशा प्रकारच्या छाया रतीच्या प्रभावामुळे मनुष्याचे सर्व भौतिक क्लेश नष्ट झाले तर त्या आसक्तीला परारती असे म्हटले जाते. म्हणजे नेक्स्ट कॅटेगरी. पहिली कॅटेगरी काय आहे? छायारती. राईट. छाया म्हणजे शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये अशा निर्विशेषवादी किंवा ब्रह्मवादी यांच्या हृदयामध्ये सुद्धा भक्तीचं एक चित्रीकरण दिसेल शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे काही क्षणाकरता. राईट. आणि दुसरी कॅटेगरी तुम्हाला दिसेल नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये. जर एखाद्याने, पहिले उदाहरण होतं छायारतीचं. ठीक आहे. म्हणजे बेसिकली जसं तुम्ही आरसा बघता ना, आरसा दाखवता तुम्ही. आरसा कधी तुम्ही आता आरसा ज्याला दाखवाल त्याचं प्रतिबिंब आरशामध्ये येतं. राईट. त्याच प्रकारे हे छायारती म्हणजे काय? एखादा निर्विशेषवादी आहे, मायावादी आहे, पण तो शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये राहून शुद्ध भक्तांच्या हृदयातील भक्ती जी आहे ती त्याच्या हृदयामध्ये प्रदर्शित होते. अशा प्रकारच्या निर्विशेषवाद्यांमध्ये त्याला छायारती असं म्हटलं जातं. मग आता परारतीचं काय उदाहरण आहे? नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. जर एखाद्याने शुद्ध भक्तांचा संघ घेतला किंवा मथुरा वृंदावन सारख्या तीर्थस्थळांना भेट दिली तर अशी छायारती किंवा परारती त्याच्यामध्ये दिसून येत असतं. राईट. असं त्याची डेफिनेशन वरतीच आली की अशा प्रकारच्या छायारतीच्या प्रभावामुळे मनुष्याचे सर्व भौतिक क्लेश जर नष्ट झाले तर त्याला परारती असे म्हटले जाते. म्हणजे थोडंसं ॲडव्हान्स लेवल एक. आणि अशी उदाहरणं तुम्हाला कुठे भेटतील? तर प्रभुपादांनी दिलेलं आहे पुढे. जर आपण कधी अशा तीर्थस्थळांना भेट दिली किंवा शुद्ध भक्तांचा संघ घेतला तर अशी छायारती किंवा परारती आपल्यामध्ये दिसून येते. म्हणून बघा ना, कधी कधी आपले भक्त, म्हणजे भक्त नाही म्हणणार मी, पण काही नवीन लोक असतात जे यात्रेमध्ये आलेले असतात. 2 दिवस एकदम त्यांना असं वाटतं की बापरे, इतकी भक्ती माझ्या हृदयामध्ये कसं काय आली मला कळत नाहीये. वृंदावनमध्ये आहे मी आता, 40-40, 50-50, 60-60 माळा होत आहेत आणि सगळीकडे भगवंत दिसत आहेत, डोळ्यातनं अश्रू येत आहेत. होतं ना असे काही नवीन लोक जॉईन होतात तेव्हा आपल्या यात्रेमध्ये. पण मग यात्रेतनं आल्यावरती हरे कृष्ण. पुन्हा मग चहा कॉफी चालू आहे ना, बाहेर टीव्ही सिनेमा चालू. पण तेवढ्या काळापुरता, ज्या काळापुरता ते लोक भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संघामध्ये होते तेव्हा त्यांच्यामध्ये तत्काळ अनर्थ निवृत्ती होऊन जेव्हा एक भक्तीची भावना उत्पन्न होते त्याला असं म्हटलं जातं परारती. राईट. किंवा छायारती, स्पेशली परारती. म्हणून प्रभुपादांनी इथे दिलेलं आहे, एखादा सामान्य मनुष्याने जर अशा प्रकारची आसक्ती विकसित केली आणि सौभाग्यवश जर त्याने शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये भक्तियोगाची साधना केली, म्हणजे कसं, मग त्याने कंटिन्यू करावं भक्ती. असं नाही की मग यात्रेवरून आलं तर मग आता ठीक आहे जाऊ दे, आता यात्रा संपली, आता काय करायची गरज नाही मला चॅन्टिंग. मग त्याच्यामध्ये ती परारती टिकून राहणार नाही. पण त्याने जर समजा यात्रेवरून आल्यावर सुद्धा शुद्ध भक्तांची संगती केली, आमच्या असे कितीतरी भक्त आहेत, मी त्यांना बघतो ना. एक आमचा डिवोटी होता मागच्या यात्रेमध्येच अहोबिलमला. तो आमच्या दुसरा एका डिवोटीचा भाऊ आहे. त्या डिवोटीची दीक्षा वगैरे झालेली आहे, तो 16 माळा करतो. पण त्याचा भाऊ तो काय चॅन्टिंग करायचा नाही, 1-2 माळा करायचा, कधी कधी यायचा प्रोग्रामला, बाहेरच आपल्या दुनियेमध्ये असायचा. मग तो यात्रेला आला होता. यात्रेमध्ये आला तो, अहोबिलमला आला, त्यांनी दर्शने घेतली, भक्तांच्या संघात राहिला. 16 राऊंड चालू केले त्याने यात्रेमध्ये.
आणि 16 राऊंड चालू केले. मग इथे रिटर्न आला जेव्हा मुंबईला, तेव्हा ते नाही का मी ग्रुपमध्ये लिहित असतो, हरिबोल हरिबोल, जेव्हा एक डिवोटी येतो 16 माळा केल्यावरती मी लिहित असतो तोच तो डिवोटी. मग तो इथे येऊन त्याने कंटिन्यू चालू केला, अजून पण त्याने चालू आहे 16 माळा. आणि मग तो बराच मदत पण करायला लागला की ह्या सत्संगमध्ये तुम्हाला काय पाहिजे, त्या सत्संगमध्ये काय कमी आहे मी देईन, मी मदत करेन, कुठे काय कमी मला सांगा. सगळीकडे त्याने मदत द्यायला चालू केली. 16 राऊंड करतोय, भक्तांनी संगतीत राहतोय आणि कंटिन्युअस इकडे तिकडे यात्रेला जात असतो. आता काल खारघरला गेला होता, आज अचानक पंढरपूरला गेलाय. मग म्हटलं मी आता वृंदावनला येणार आहे. मग आपण जर थोडा काळ करता पण तसं तर भक्तांच्या संघामध्ये आलो आणि थोडीफार भक्ती जर केली आपण, भले ती छायारती किंवा इथे दिलेलं दुसरं काय आहे, परारती जरी असेल, पण आपण जर ती टिकवून ठेवली, भक्तांचा संघ जर टिकवून ठेवला आणि आपण साधना करत राहिलो, तर आपण प्रगती पुढे करणार निश्चितच, जसं तो डिवोटी आहे आपला. म्हणून इथे प्रॉपर लिहितात, सारांश असा, दिव्य आसक्ती इतकी शक्तिशाली असते की जरी एका साधारण मनुष्याने अशा प्रकारची आसक्ती प्रकट केली तरी शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे अशा आसक्तीचा परिणाम म्हणून ती देखील पूर्णत्वाचा स्तर गाठू शकते. शुद्ध भक्तांच्या संगतरूपी पुरेशा आशीर्वाद विना भगवान श्रीकृष्णाविषयी अशी रती किंवा भाव उत्पन्न होणे शक्य नाही. मग एक तर आपल्याला वैष्णवांची कृपा पाहिजे किंवा भगवंतांची कृपा पाहिजे, तरच आपल्यामध्ये ती रती प्राप्त होऊ शकते. राईट, लाईक दॅट. आणि चौथा पॉईंट आहे शेवटचा याच्यामध्ये, किंवा अशी जी रती किंवा भाव आपण प्राप्त केलेला आहे भगवंतांविषयी, असा भाव किंवा रती नष्ट कशी होऊ शकते भगवंतांची भक्ती. तर तिथे प्रभुपाद सुंदर उदाहरण लिहित आहेत. ज्याप्रमाणे शुद्ध भक्तांच्या संगतीमुळे आसक्ती उदयाला येत असते, त्याचप्रमाणे अशा शुद्ध भक्तांच्या चरण कमळांचा अपराध केल्याने ही आसक्ती नष्टही होऊ शकते. हरे कृष्ण. मग जेवढे आपण 19 अध्याय ऐकले, सगळे 19 अध्याय पुसून जातील जर फक्त आपण अपराध केला तर. बस, काय करायचं नाही. 4 वर्षाची भक्तिशास्त्री ऐकलेली आहे, तिचं पुसून काढायची असेल, सगळं विसरून जायचं असेल, फक्त वैष्णवाच्या चरणकमळी अपराध करायचा, बस, अजून काय करायचं नाही. 2-3 डिवोटीना पकडा आणि अपराध करा. स्पेशली जे भक्त जे सिन्सिअर आहेत, डेडिकेटेड आहेत, असं नाही की कोणा म्हणजे जो सिन्सिअर नाही त्याची पण अपराध करून चालते ना, असं नाही, सगळ्यांचं. पण स्पेशली जो भगवंतांना जास्त प्रिय भक्त आहे त्याचा अपराध केल्यानंतर आपल्याला नक्की दंड भेटतो. मग इथे प्रभुपाद लिहितात, स्पष्टपणे सांगायचे तर शुद्ध भक्तांच्या संगतीत श्रीकृष्णाविषयीची आसक्ती उदयाला येते, परंतु मनुष्याने अशा शुद्ध भक्तांच्या चरणकमळी अपराध केला तर त्याची छायारती किंवा परारती पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. हरे कृष्ण. आसक्तीचे हे संपुष्टात येणे जणू काही कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे असते. मग तुम्हाला माहिती आहे ना, अमावस्या आणि पौर्णिमा, पौर्णिमेनंतर कसा चंद्र कमी कमी होऊन जातो आणि शेवटी पूर्ण काळ होऊन जातो अमावस्येला. त्याचप्रमाणे आपल्याकडील जी भक्ती आहे ती सुद्धा कमी 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 होत जाईल जर आपण भक्तांचा अपराध केला तर. राईट. म्हणून प्रभुपाद तिथे नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहितात, मनुष्याकडून शुद्ध भक्तांचा ज्या प्रमाणात अपराध घडतो त्या प्रमाणात ही छायारती किंवा परारती नष्ट होत जाते. म्हणून अपराध जर अतिशय गंभीर असेल तर त्याची आसक्ती पूर्णपणे संपुष्टामध्ये येते, आणि जर अपराध फारसा गंभीर नसेल तर ती आसक्ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीची होते. राईट. म्हणून किती आपल्याला सजग सावधान राहावं लागेल, विचार करा. मग तुम्ही 4 वर्षाचे भक्तिशास्त्री ऐकताय, त्याचा सारांश हा आहे, हरे कृष्ण, की आपण काही किती जरी महान झालो तरी आपण वैष्णवांच्या समोर एक छोटेसे मच्छर असतो. छोटासा मच्छर, छोटा मच्छर माहिती आहे ना. मच्छर मारला तुम्ही कधी? नाही मारला. असं हातावरती बसला की टप गेला. म्हणजे त्याचं जीवन काय आहे, त्याचा पराक्रम काय आहे जीवनामध्ये? काहीच नाहीये. म्हणजे एवढं क्षुल्लक आणि एवढं क्षुद्र जीवन आहे त्याचं. आपण जर वैष्णवांच्या समोर जर असं राहिलो की मी काहीच नाहीये वैष्णवांसमोर, मी किती जरी मोठा झालो असेल, मी किती भक्तीमध्ये प्रगती केली, मी किती पराक्रमी झालो असेल, किती मी सेवा दिल्या असतील किंवा मी किती डोनेशन दिलं असेल, मी किती काही केलं असेल, पण वैष्णवांच्या समोर मी काय आहे? एक क्षुद्र जीव आहे, छोटासा कीटक आहे, कीड मकोडा आहे. या भावनेमध्ये असेल ना आपण, तर आपली भक्ती चंद्र जसं
पौर्णिमेला वाढत जातो ना, तसं वाढत 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 जाणार. आणि अपराध केला तर ती कमी कमी होत जाणार, याच्या ऑपोजिट. सो लाईक दॅट प्रभुपाद याला विस्तार करतात इथे. आणि याला सारांश म्हणून खाली प्रभुपाद लिहित आहेत. मग त्यांनी खाली प्रभुपादांनी दिलेलं आहे की कशा प्रकारे मायावादी व्यक्ती, नेक्स्ट पॅराग्राफ तुम्हाला दिसेल की दिलतात प्रभुपाद. जर एखादा मनुष्य मुक्ती किंवा ब्रह्मज्योतीत विलीन होण्यावरती आसक्त झाला तर त्याचे भाव हळूहळू छाया किंवा परारतीमध्ये परिवर्तित होतात, अथवा ते भाव अहंग्रोपासनेत परिवर्तित होतात. राईट. ज्यावेळी जीव आपल्या आत्मसाक्षात्काराचा प्रारंभ स्वतःला परमेश्वर समजून करीत असतो, त्यावेळी त्या पद्धतीला अहंग्रोपासना असे म्हणतात. लाईक दॅट. बरोबर. त्यांनी खाली उदाहरण पण दिलेलं आहे. मुख्यत्वे करून बघा लास्ट त्या पॅरेग्राफवरती, बेसिकली थर्ड लास्ट पॅरेग्राफ, शेवटून तिसरा पॅरेग्राफ. मुख्यत्वे करून त्याने एका भक्ताच्या चरणकमलांचा अपराध केल्यामुळे त्याची भक्तिमय सेवा खंडित झाली होती. हे उदाहरण दिल्यावरती मी वाचा नंतर. आणि प्रभुपाद लिहितात, परंतु ती काही वेळापुरतीच खंडित झाली होती. आता त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली असून तो आपली भक्तिमय सेवा पुन्हा विकसित करत आहे. सारांश, केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीतच भक्ती मार्गामध्ये दृढ प्रगती साध्य होऊ शकते. राईट. आणि अशा भक्तांचा अपराध केल्याने आपली भक्ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. म्हणून शेवटच्या पॅराग्राफमध्ये तिथे लिहितात, नरसिंह पुराणामध्ये असे म्हटले आहे, मन, कार्य आणि शरीराद्वारे भगवंतांची सर्वतोभावे सेवा करणारा भक्त जरी वरकरणी पाहता घृणास्पद कार्य करीत असल्याचे दिसून आले तरी त्याच्या दृढ भक्तीच्या प्रभावामुळे असे कार्य लवकरच निश्चितपणे नष्ट होतात. या संबंधात पूर्ण चंद्राचे उदाहरण दिले जाते. पूर्ण चंद्रावरती अनेक अनेक कलंक दिसतात, परंतु तरीही त्यामुळे चंद्राचा प्रकाश काही क्षीणत नाही. त्याचप्रमाणे भक्तिमय सेवेच्या राशीसमोर एखादा छोटासा डाग असला किंवा छोटीशी चूक असली तर ती चूक समजली जात नाही. म्हणून वैष्णवांमध्ये दोषबुद्धी काढण्यापूर्वी आपण नेहमी बघत असलं पाहिजे की वैष्णवांमध्ये असणारा दोष हा फार छोटासा आहे, आणि एवढ्या छोट्या दोषाकरता आपण त्यांना उगाच टीका टिप्पणी करू नये, सांबार चौकशा करू नये, गप्पा मारू नये. बघून घ्यावं की त्याचं जे जीवन ते बघून घेईल ना, तो त्याच्या जीवनामध्ये जर काही समजा प्रॉब्लेम असेल तो बघेल. आपण कशाला जज बनायचं जाऊन उगाच, त्याने आपल्याला दंड भेटेल प्रचंड. प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णांकरता आसक्ती म्हणजे दिव्य आनंद होय, आणि दिव्य आनंदाच्या अशा असंख्य राशीमध्ये भौतिक दोषाचा एक छोटासा कलंक काहीही प्रभाव पाडू शकत नाही. ठीक आहे. सिट डाऊन, लिसन. अशा प्रकारे भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला भक्ती देणारे कोण असतात? वैष्णव असतात. आपली भक्ती टिकवणारे कोण असतात? वैष्णव असतात. आणि आपल्याकडनं भक्ती नष्ट होण्याकरता कारण पण वैष्णवच बनू शकतात जर आपण त्यांचा अपराध केला तर. म्हणजे भक्तीमध्ये प्रारंभापासून ते शेवटपर्यंत भक्ती जन्माला येते वैष्णवाच्या संघामुळे, टिकते वैष्णवाच्या संघामुळे, पुढे जातो आपण वैष्णवाच्या संघामुळे, आणि वैष्णवांच्या संघामध्येच आपण आम्ही जाऊन भगवंताची सेवा करणार आहोत. पण जर आपण अपराध केला तर काय खरं नाही. आपण कितीही प्रगती केली असेल, कितीही मोठे असेल आपण, पण तत्क्षणामध्ये आपला पतन होणार. म्हणून सावधान राहायचं. मी किती झालो मोठा तरी पण मी ऍक्च्युली छोटाच आहे. मी काय करणार आहे? सगळं भगवंताने दिलेलं आहे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लागलेलो आहोत. आपलं काय नव्हतं, ना काय आहे, ना काय असणार आहे. आपली संपत्ती केवळ एकच आहे आणि ती म्हणजे सेवा. राईट. सेवा करण्याची इच्छा. अशा प्रकारे अध्यायाचा सार आहे. अध्याय नंबर 18. कुणाचे काही प्रश्न बोला. हरे कृष्ण. घाबरून गेला तर हरे कृष्ण. घाबरायला पाहिजे. भक्तीमध्ये घाबरणं चांगलं असतं. राईट. परीक्षेची तारीख ठरवून घ्या. बापरे. हरे कृष्ण. गंभीर प्रश्न आहे. परीक्षेची तारीख. हा, आज ठरवूया. अजून एक अध्याय बाकी आहे. मला वाटलं होतं आज करेल मी, पण आज नाही करूया. आपण एक क्लास, आपण एक शेवटचा अजून ग्रँड फिनाले आपण बुधवारी करू. फायनल क्लास भक्तिशास्त्री.
फायनल नाही, आपण तिथनं प्रारंभ करू भक्तीचा. भक्तीचे शास्त्रीय क्लास संपत नाही, तिथनं प्रारंभ होतो. ठीक आहे. तर तुमची एक्झाम मी म्हणेल तुम्हाला कमीत कमी 1 महिना लागेल अभ्यासाला, राईट. सो आज 20 तारीख आहे, 20 मार्च, आणि एक्झॅक्टली 19 मार्चला संडे आहे, सॉरी 19 एप्रिलला. आपण 19 एप्रिलला करूया परीक्षा भक्तिरसामृत सिंधू. 1 महिना तुम्हाला लागेल ना अभ्यासाला कमीत कमी. अक्षय तृतीया आहे त्या दिवशी. प्रभूची अक्षय तृतीय आहे. किती 26 एप्रिल करू. किती सुंदर दिवस आहे ना अक्षय तृतीया. चालेल. तुम्ही सनातन काळाकरता परीक्षा देत बसणार. परीक्षा संपणारच नाही. हरे कृष्ण. मग अक्षय तृतीयामध्ये तुम्ही त्या दिवशी काय करता? कुठे मार्केटला जाता का? काय उत्सव वगैरे असतो का? म्हणजे घरीच असतं ना. आपला एंड होऊ द्या ना परीक्षेने. अक्षय तृतीयेच्या दिवशी मला वाटतं अक्षय तृतीयेलाच प्रारंभ केला होता का आपण? नाही, आठवत नाही मला. हा बोला. गुढीपाडव्याला चालू केलं होतं, गुढीपाडव्याच्या आधी. अच्छा, म्हणजे काल आपल्याला बरोबर 4 वर्ष झाली. 4 झाली. बरोबर. आम्ही होळीला चालू केलेलं प्रभूजी. रंगपंचमी नाही ना, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी तसंच काहीतरी. रंगपंचमी नवरात्रमध्ये. बघा आता हे वेगवेगळे भक्त त्या टायमाला जॉईन झाले होते, म्हणून ते म्हणतात त्या टायमाचा डेट देतात. दसऱ्याच्या वेळेस चालू केलेलं, बघा. नंतर तुम्ही 6 महिन्यासाठी ब्रेक घेतलेला. हे दसऱ्याला पोहोचले. अच्छा, तुम्ही 2021 ची बॅच होते, ही 2022 ची वेगळी बॅच आहे. ओके. हा, तर तुमच्याकरता आय थिंक 5 वर्ष झाली. हो. पण ह्या बॅच करता 4 वर्ष झाली. ठीक आहे. एनिवेज, तर ठीक आहे, चालेल. 26 ला घेऊया. पण आय थिंक रामनवमी कधी आहे? रामनवमी, सॉरी, नरसिंह चतुर्दशी. 30 एप्रिल. हा, ठीक आहे. चला, वाचलात तुम्ही. ठीक आहे. 26 एप्रिल. 26 एप्रिलला आपली फायनल एक्झाम होईल भक्ती रसामृत सिंधूची. ठीक आहे. तर ग्रुपवर त्याची एकच एक्झाम होणार आहे. हा, त्याची एकच फायनल एक्झाम, लास्ट. मग तुम्ही मुक्त झालात. मग नंतर तुम्ही भक्ती वैभव जरी जॉईन केलं तरी एक अध्यायाची परीक्षा लगेच अध्याय झाल्यावरती परीक्षा असते भक्ती रसामृत आपले, सॉरी, भक्ती वैभवमध्ये. प्रभूजी, आम्हाला ना ट्रेनिंग काढलेली आहे आमच्या काउन्सिलरने. काय 2 दिवस काय काढले नाहीये? ट्रेनिंगला पाठवलं आहे गोव्याला. तुम्हाला ट्रेनिंगला पाठवतात गोव्याला? होय, 2 दिवस. ते 26 तारीख आहे ती. अच्छा, 26 तारखेला. अच्छा, मी आणि दुबई मस्ताजी दोघी जणी जाणार आहे. हा प्रभूजी, मी पण आहे. बरं, ठीक आहे. तुम्हाला दोघांना सूट आहे, तुम्ही नंतर द्या एक्झाम, बाकी लोकांनी त्या दिवशी द्या. हरे कृष्ण. वैभवला कोणतं बुक असतं प्रभूजी अभ्यासाला आपल्याला? 14, 15, 16, 17, 18 अध्यायाची राहिली प्रभूजी, ती कधी असेल? भगवद्गीता ना? प्रभूजी, आधीच्या संडेला 14 तर 18चा. अच्छा, 12 तारीख आहे. मग सॉरी, 12 एप्रिल आहे. 18 एप्रिल. 18 एप्रिल. 18 कुठे? 18 शनिवार आहे मात्र. 19 हा, तेच 19 एप्रिल. तुम्हाला चालेल का 19 एप्रिल? अक्षय तृतीया आहे त्या दिवशी. अच्छा, हा, अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया, सॉरी विसरलो. आणि चंदन यात्रेचा पहिला दिवस. हा, अक्षय तृतीया असली म्हणून काय दुपारी 2 ते 5च असणार परीक्षा. मंदिरात येणं भेटेल. असू दे, मग काम आहेत. हरे कृष्ण. नाही माताजी, आम्ही गावी जातो अक्षय तृतीया. ठीक आहे, चालेल. आपण 26 तारखेला घेऊ एक्झाम. 26 एप्रिल तुमची भक्ती रसामृत सिंधू फायनल एक्झाम. ठीक आहे. प्रभूजी, भक्ती वैभवला कोणतं बुक असतं आपल्याला अभ्यासाला? श्रीमद भागवत पुराण, पहिले 6 स्कंद. श्रीमद भागवत पुराणाचे 6 स्कंद. एक स्कंदला 1 वर्ष लागतं का? आता आपल्या किती लागेल काय माहिती, बघूया. हरे कृष्ण. आपण भागवतचा आस्वाद घ्यायचा असतं फक्त, आणि पुढे चालत राहायचं. जनरली 6 वर्षामध्ये कव्हर करतात. 6 वर्ष ऑफिशियल टाइम आहे त्याचा सिलेबसचा. 6 स्कंदांचा 6 वर्ष. तो बेसिकली एक स्कंदाला 1 वर्ष. पण असं काय कॅल्क्युलेशन नाहीये. काही स्कंद छोटे आहेत. आता दुसरा स्कंद छोटा आहे, 3रा 4था स्कंद फार आवडव्य आहे, मोठा आहे, 5वा स्कंद छोटा आहे. मग काही स्कंदांना 2 वर्ष लागतात, काही स्कंद 6 महिन्यात सुद्धा पूर्ण होऊन जातात. अशा प्रकारे ते किती वेळा राहणार आठवड्यातून? ते पण 2 असं 1-1 तास. 1-1 तास आठवड्यात नाही, 2 दिवस 1-1 तास. ते तुम्हाला कंटिन्युअस 2 तास नाही जमत. मला पण जमत नाही ऍक्च्युली 2 तास कंटिन्युअस.
एक तास याच्यामध्ये ठीक आहे. एक तास ठीक आहे. डोक्यावरून जायला लागतं नंतर. एक तास ठीक आहे. आठवड्यातनं असा एक म्हणजे समजा सोमवारी आपण घेतला एक तास आणि गुरुवारी एक तास घेतला तर होऊन जाईल ते, किंवा शुक्रवारी वाटेवर जे जसं आपल्याला जमेल तसं बघू आपण. नंतर जे क्लासमध्ये येतील त्यांच्याकडनं चर्चा करून घेऊ आपण. जे लोक जॉईन होतील ते लोक भक्ती वैभवला. प्रभूजी, जे यात्रा तुम्ही भक्ती वैभवची. वृंदावनच्या, त्याच्यामध्ये नवीन लोकांना घेऊ शकतो का? यात्रेमध्ये आता तुम्ही वृंदावनचा मेसेज हा घेऊ शकतात ना, घेऊ शकतात. पण नवीन म्हणजे त्यांना तुम्ही सांगा की यात्रेत आल्यावरती जप करा, कारण आपली यात्रा ही मेनली साधनेची यात्रा आहे. आता एकादशीला आपण परिक्रमा करणार तर आपण चॅन्टिंग करणार, असं त्यांना आवडेल लोकांना. हो हो हो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस माताजी, बोला ना. प्रभूजी, मी यात्रेला येऊ शकते ना? हो हो, या ना माताजी, तुमचं स्वागत आहे. ऍक्च्युली तुमच्या घराच्या त्या साईडला आम्ही घेतलंय गेस्ट हाऊस, चैतन्य विहार मध्येच आहे, फेज 2 मध्येच. ते 2 डिवोटी आले होते ना प्रभूजी, त्यांनी मला फोन केलेले. येस येस येस, मला बोलले ते. परंतु प्रॉब्लेम असा झाला की ते डिवोटी तर त्यांचे आई वडील आले ना, हा हा, मग त्यांची राहण्याची सुविधा झाली नाही प्रभूजी. काय हरकत नाही, ते मला बोलले. मी म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. मग आपण तिकडे प्रभूजी. यात्रेला भेटू आणि आपण. प्रभूजी, चार्ज काय असेल तर मला सांगा प्रभूजी. मग लक्ष्मी, यात्रेची हा 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 हा. यात्रेची तुम्हाला काय लक्ष्मी, तुम्ही तर तुमचं आय थिंक तुमचं घर पण चैतन्य विहार मध्येच आहे. तुम्ही डायरेक्ट पेंडल मध्ये लेक्चरला येऊ शकता आणि रात्री परिक्रमेला जेव्हा जेव्हा तुम्हाला यायचं असेल. तसं नाही प्रभूजी, म्हणजे असं परिक्रमा करताना वगैरे प्रसादम वगैरे असतोच ना प्रभूजी. हे ते म्हणजे बाकीच्या चालेल, मी गोष्टी. सांगेन थोडंफार काय असेल ते. ठीक आहे प्रभूजी. येस, सॉरी प्रभूजी, हेल्प नाही करू शकले नाही काय त्याबद्दल. हरकत नाही. ते आले तर आता काय करणार, नाही इलाज आहे. हा ना, ते दोघी पण आलेत प्रभूजी त्यामुळे. आणि हो तिथं त्यांच्या रूम मध्ये बेड वगैरे पण नाहीयेत, मग हे डिवोटी कशी झोपणार ना. हो हो, काय हरकत नाही माताजी, नो प्रॉब्लेम. सॉरी हा प्रभूजी. नाही नाही, काय हरकत नाही. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण बुधवारी भेटू. ज्यांना कोणाला यात्रेला यायचं असेल तर या तुम्ही. आता ऑलरेडी एक गेस्ट हाऊस फुल झालेलं आहे, आता दुसरं गेस्ट हाऊस बघतोय आम्ही. तर आता काय तिकडे धूप गरमी आहे, पण आता आपण एवढं वाचलं ना, समुत्कंठा, आशाबद्ध, आपण भगवंतांकरता थोडी तपस्या केली पाहिजे, राईट. सगळ्या यात्रा हे एकदम मजा मस्तीमध्ये झालं तर मग यात्रा कशा होतील. राईट, सगळ्या हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामध्ये तसं आहे. रूम सगळ्या AC रूम वगैरे आहेत, पण आपण थोडंफार काहीतरी भगवंतांकरता प्रयत्न केला पाहिजे आपल्या साईडने. पुरुषोत्तम मास पण आहे. मग तुम्हाला बघा, तुमच्या ग्रुपला सेपरेटली ट्राय करायचं असेल तुम्ही पण ट्राय करू शकता. म्हणजे मी तिथे वृंदावनमध्ये असेल, मी आय थिंक कधीपर्यंत आहे तिथे, 31 पर्यंत आहे. तुम्हाला जर सेपरेट आपला ग्रुप न्यायचा असेल तर तुम्ही 31 नंतर पण ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही मला तिकडे. तुम्ही डिसाईड करा काय आहे ते. म्हणजे भक्तिशास्त्री आपल्याला एक्सक्लुसिव्ह आपली जर बॅच पाहिजे असेल तिकडे, तर गेस्ट हाऊस वगैरे सेम गेस्ट हाऊस पण आपण बघू शकतो, व्हॉट एव्हर. पण अधिक मास आहे तर आपण केलं पाहिजे थोडंफार तपस्या साधना, राईट. हरे कृष्ण. मग आपण बुधवारी भेटू आणि आपण आपला एक चॅप्टर राहिलाय ते आपण बुधवारी बघू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भक्ति रसामृत सिंधु की जय. वांछा कल्पतरु वैश्य कृपा सिंधु कृपा सिंधु वैष्णव अनंत कोटी वैष्णव जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. मस्त है ना, आपका क्लास मराठी एकदम अच्छा बोलते हैं आप. मराठी एकदम